अव का म्हणतेस व गुंपाबाई, का म्हणू शेवंताबाई? लय दिवसानं भेटलीस तू तरी. कोठी गेलतीस व? माहेराला गेलतीस का काम? अव का सांगू माझ्या माये, हा आमच्या रब्बी फसलीचा रवना होता चालू. तर उठून सुटून नाही का वावरातच जावं लाग. हो का? भलताच मग चांगली फसलच होई आहे तुला. मस्त रवना रवलीस. कंबर दुखते ना, कळ्या दुखते का तुझ्या आणखी? मग नाही तर का गुंपाबाई, मोठ्यानं वाको वाको रोवा लागते व. अशी सनो सनो कंबर दुखते. बापरे गा, भलताच काम दिसते. मग नाही तर का गुंपाबाई, अव तुला एक गोष्ट माहित आहे का? कोणती शेवंताबाई? काहून तुला एकही गोष्ट माहित नसे? एवढ्या गावामध्ये गोष्टी चालून राहिल्या तर मला कुठचा माहित मा. मी एकट्या घरानं राहतो इकडे. आता तूच माझ्या काठी येऊन बसस, कोणत्याही गोष्टी सांगस तर माहित राहे. तूही 8-15 दिवस तुझा रवना चालू होता तर आलीसच नाही रब्बी फसलीचा. अव तुला माहित आहे का, तो शांताबाईचा नवरा नसे का? का केलं त्यानं, का केलं तर? अव मोठ्यानं दारू पेऊ आला. का सांगूस माझ्या माये. ते ती नवीन आहे तर तो पहिलेपासूनच दारू पेते. अव तसा नाही. दारू पिऊन आला आणि उघडा झाला. माझे मा तुझ्या देखत. अव मी नव्हतो. बायका सांगतेत आमच्या गलीच्या. मग का केलं तर त्यानं उघडा झाला ना. अव तुला सांगू का, मोठ्या जोरानं बमलं. आणि जे शांताबाई नाही का, आपल्या नवऱ्यावर बमलावला धावली. तो उघडा झाला ना, बेल्ट काढलं पॅन्टचा ना. माझे मा जोरात मार. कोण आलं व? शांताबाईलं. कमरावर वर आलं. असा एवढ्या तुला कोणा सांगलं तर? अव मी गेलतो नाही का शांताबाईकन. ते होती ते बसली तर चल म्हणलं मला घरामंदी आणि दाखव. जे कमर लाल होती का नाही, पुरा ढुंगण सुजला होता तिचा. ते फेडा पाहिलीस का, चांगलं टमाटरच्या वाणी लाल झालं तिचं. अगे माझे मा, एवढ्यान मारलं. मग नाही तर का, ते ठैरतच नव्हती खरा. मोठा डोळ्यावरी मार शांताबाईवर. बापरे गा, तिच्या नवऱ्यातही तसाच आहे ना व. दिवसातून जेवढ्या गण पाणी नाही पे, तेवढ्या गण दारू ढोसून येते. असं होते दारू खायचं कामा. मोठान मारते. मग नाही तर का करतेस? नाही एक दिवस नाही का, मी रात्री लघवीकन उठलो असेन सुसुकन नाही का. व मोठ्या जोरात आवाज आहे त्याच्या भीती जवळून. कान देऊन ऐकलो तर असा खायचा आवाज येतो व. माहित नाही रातभर कोण थापुड्या वाजवत. टप 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 आवाज आहे. त्याच्या भीतीजवळ कान दिलो तर मी. रातभर तर नाही मारव शांताबाईला तिचा नवरा. आता मारत असेल. टपो काचा आवाज येईल तो. टप 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 थापुड्या वाजवल्याच्या आणि आवाजच आहे मोठ्यान. मी का म्हणतो शेवंताबाई, तुझ्या घराच्या मंगावून ती खिडकी होती, खिडकीतून रांगून पावायला पाहिजे होता. काहाचा आवाज येते म्हणून. मी काय खिडकीतून पाहू मा? ते आमच्या खिडकीतून कधीच नाही पाय. नवरा बायको अंदर काहीच करत, टप टप वाजवत नाही, खचखच वाजवत. हो तोही आहे. पण मग हा मारला म्हणून कोण सांगत व मोहल्ल्यातल्या बायका. म्हणजे मोहल्ल्यातल्या बायकांना पुरा खेळ पाहिला वाटते शांताबाईचा ना, शांताबाईच्या नवऱ्याचा. मग नाही तर आता मोठा जोरदारच खेळ झाला म्हणतात. आता बाई तू राहस तर सांगत राहस. आता 8 दिवस आलीसच नाही. रोज आलीस तर कोठी माहीत काय हे गोष्ट. मग नाही तर आता मलाही कोठी वेळ भेटते तर आणखी माझा नवरा येईल तिकनाल. माझ्या मुला बोंबलल. मग जाऊ दे आता, भांडे वगैरे घासावचे आहेत. घरी नाही गेलो तर तो बोंबलल. जा. बाक्का झाला सांगलीस तर शांताबाईच्या मोठ्या लपडेल गोष्टी आहेत घरातल्या घरात. मग नाही तर का. मी का म्हणतो, तुझ्या लावू का 2-2 कणपुटात? काय कणपुटात लावजाल माझ्या? कोठी गेलतीस एवढ्या वेळची? घरामध्ये होतीसच नाही ना तू. असा मारीन, ढुंगण लाल करून ठेवीन. शांताबाईच्या नवऱ्यानं शांताबाईला कसा मारलं, गांड लाल होतलं. जोड्याचा मार बसेल तेव्हा समजेल तुलाही. तुझ्या गांडीवर फटके पाहत येत. मी का कोठी टाइमपास करायला गेलतो का? थोडीशी ते गुंपाबाई माझ्याजवळ येऊन बसली तर तिच्यासोबत गोष्टी सांगत होतो. या घराजवळच्या बायका ना, तू माझी एक बायको, एवढी बदमाश आहेस काही हदसे जादा. 2 बायका जवळ आल्या म्हणजे गोष्टी होणेच आहेत. ह्या अशा गावाकडच्या बायकाईच्या गोष्टी काय सांगा नको. 2 बायकाईच्या गोष्टी होणेच आहेत. काहाच्या 2 बायकाईच्या गोष्टी होतील बापा? तुझ्या आणि त्या गुंपाबाईच्या. दोघाही जणी जवळ दिसल्या का झाला गोष्टीचा सटरना चालू. तुम्ही गुबीत जावा, मी करतो आपल्या घरचा कामधंदा. थोडसा गोष्टी सांगलो तर का ऐकला. गुबीत जावा म्हणते, कोणाच्या गुबीत जावं तोही नाही सांगलं. नालायकीन.